असावा तर तुमच्यासारखा शेजारीची काळजी घेणारा. तुम्ही उभे का? बसा की. हो बसा. नाना, बैठकीला बसता वाटतं. म्हणजे हा, ते रात्री झोपताना थोडीशी घेत. ही थोडीशी नाही, थोडीशी घेतो. काय जराशी घेतली ना झोप निवांत लागते. तुम्ही बी बैठकीतलेच का? हो. नाही म्हणजे कधीतरी हो, केव्हा तरी अमावस्या पौर्णिमेला. सध्या बंद आहे. आपण नाना तुमच्यासारखी जर का कंपनी मिळाली ना तर 4 चांद लागतील बघा. अहो मी आहे की. आज रातच्याला बैठक जमवूच आपण. नाही ना, बैठक करायला काय हरकत नाही हो. पण काय आहे, कसल्या बैठकीबद्दल बोलताय तुम्ही? नाही बैठक म्हणजे ते काय आहे, ते हे नाना आहे ना एका मैफिलीत जातात ना, तिथे ते ध्यान धारणा करतात. त्याबद्दलच बोलतो का आम्ही. हा ना. हे माझ्या ध्यानातच नाही आलं. काय ते? नाही, ध्यानाला बसलो की ध्यानच राहत नाही माझं. म्हणजे ध्यानच तर होतो ना मी. अप्पा, तुम्ही ही चटणी घरीच विसरून आला होता. अरे बाप रे. चल नाना. अरे अप्पा तुम्ही? हो, तुमच्यासाठी इडल्या घेऊन आलोय. हो. शिवा, अरे आप्पानं इटल्या आणल्यात आपल्यासाठी, अगदी आपलेपणानं. आजच्या जगात कोण करतं का कोणासाठी इतकं, पण आप्पा करत्यात. बरं अप्पा तुमचं चालू द्या, मी निघतो, मला उशीर झालाय. माझा नाना आहे ना सगळ्या इडल्या संपवेल या. अरे शिवा, नाश्ता करून जाते. नाही, ऑफिसला जाऊन करतो मी, उशीर झाला. तू संपव सगळ्या इडल्या. बरं अप्पा येतो. येतेस ना? गाडी पण रिपेअर झाली. हो. चला अप्पा येतो. सर नाना आवून टाक सगळं. अप्पा येते. हा, सावकाश जा. आप्पा आज रात्री बैठक करूच आपण. हो, बैठक करायला हरकत नाही हो. बसल्या ना. ना ब्रँड कुठचाही चालेल हो. नाही म्हणजे तुम्ही जो ब्रँड घेता तो चालेल. चाकण्याला काय? चाकण्याला इडली फ्राय करून आणतो ना, इडली फ्राय आणि चटणी. स्पेशल चटणी आपली. काल तर एकदम वेडे व्हाल नाना. वा, काय? त्या आदिशक्तीने तुम्हाला गायब करून जंगलात सोडलं? हो. चिटकोबाच्या शक्तीपुढे हिची शक्ती जरा जास्तच मौज दाखवू लागले. पण चिटकोबाची कृपा म्हणून तुम्हाला काहीच झालं नाही प्रिन्स. पण प्रिन्स, या आदिशक्तीचा माज जर वेळच उतरला नाही ना तर डोक्यावर नसेल ती. हे बा चिटकोबा, तू माझं कुंकू वाचवलंस, माझ्या सौभाग्याला वाचवलंस. तू माझ्या पाठीशी आणि माझ्या नवऱ्याच्या पाठीशी आहेस ना, ह्याची प्रचिती अगदी पदोपदी देतोस. आज चेटकोबा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आज जर चेटकोबा नसता तर आदिशक्तीने मला जिवंत सोडलं नसतं तिने. पण चिटकोबा, हे सगळ्याच किती दिवस चालणार आहे? आपण रचलेला प्रत्येक डाव ती उलथून लावते. त्या आदिशक्तीचं नामोनिशाण मिटवण्यासाठी शिवाचं घर सुद्धा ताब्यात घेतलं. पण ते सुद्धा काम नाही झालं. आता काय करायचंय चिटकोबा? त्या आदिशक्तीला मी सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. असेल तिच्या दात, तिचं बळ, पण मी आता तिला घाबरणार नाही, अजिबात नाही. आता तिला या जगातून मिटवल्याशिवाय हा प्रिन्स निखारगे शांत बसत नाही. थांबा. सभाळ, तुम्हाला अजूनही बरं वाटत नाहीये?
तुम्ही आराम करा. त्या शिवाच्या घराचं काय करायचंय ना ते आता मी स्वतः बघते. त्या सापाचं गांडूळ कसं करते ना ते बघाच. तुम्ही आराम करा. इकडनं बाहेर पडू नका. जय बा चेकोबा. ए ए ते घेऊन जा तिकडे आतमध्ये जा जा लवकर. बस 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 आता जाऊ दे. बस कुठे आहेत? बस बस. ए चल चल. ए बस लवकर. बस बस कुठे गेलं? सरकार कुठे गेलं? मला काय माहिती कुठे गेले? सरकार प्रिन्स सरकार. ए मूर्खा, अरे आवाज मारू नकोस, बॉसचं नाव घेऊ नकोस, नाहीतर कोणाला तरी संशय येईल. गप्पा आवाज मार. एक काम कर, तू तिकडे शोध. तू तिकडे शोध. जा जा लवकर शोध जा. बॉस बॉस कुठे गेले? बॉस बॉस बॉसचा फोन का लागत नाही आहे? पण बॉस अचानक दुरात गायब कुठे झाले? वहिनी बॉसनं सांगितलं पाहिजे. नाही 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 नाही, वहिनी बॉसनं जर सांगितलं ना तर त्या मला उलट टांगतील आणि खालतून मिरचीची धुरी देतील. नको नको. बॉस बॉस कुठे गेलात तुम्ही? हे दोघं इकडे काय करतायत? कशाला आले? आता माझं काय होईल? काय करू? काय करू? तिकडे. अरे नाही, ते मरू दे. हे बघ, तुला तू शिवा आणि ती मुलगी दिसते? हा, तिकडे जायचं आणि त्या दोघांना बाहेर हकलून लावायचं. त्यांनी जर मला इकडे बघितलं ना तर लय मोठा प्रॉब्लेम होईल. जा. आणि त्यांनी जर का प्रश्न विचारले ना तर त्यांना उत्तरं द्यायची नाहीत. नाही. जास्त चौकशा केला तर त्यांना तिकडेच हकलवून लावायचं. हा जा, मला इकडे बघितलं तर प्रॉब्लेम होईल. तू जा, जा लवकर जा. की काय चालू आहे इकडे? कसलं बांधकाम वगैरे करतायत काय? हा मलाही तसंच वाटतंय. चौकशी करून बघूयात का काय सुरू आहे ते? ए काय चाललंय तुमचं? चला निघा इथून. नाही नाही दादा, आम्ही आत नाही जात आहोत, पण फक्त बाहेरून एकदा मला माझं घर बघू द्या ना. हे घर आता आमचं नाही राहिलो आणि एकंदरीत परिस्थिती बघता परत मला हे घर डोळे भरून बघता येईल की नाही माहीत नाही. प्लीज दादा प्लीज जरा त्यांचे घराबद्दलचे इमोशन समजून घ्या ना. आणि काय सुरू आहे ते घराभोवती हे हिरवं कापड का